म्हणून त्या कालखंडाला आम्ही कोणता कालखंड म्हणतो मुलांनो? प्रागैतिहासिक कालखंड. काय म्हणतो आपण? इन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, जिथे लेखन कला अवगत नव्हती आणि जिथं लेखन कला अवगत होती त्या कालखंडाला कुठला कालखंड म्हणायचा आहे? ऐतिहासिक कालखंड. लिहून केला गेला कुठला कालखंड आहे? ऐतिहासिक. ज्या काळातील मानवाला लेखन कला अवगत होती तो कालखंड कुठला झाला? ऐतिहासिक कालखंड. मग या ठिकाणी प्रागैतिहासिक कालखंडामध्ये मानवाने तयार केलेलं पहिलं दगडी हत्यार आम्ही कोणतं पाहिलं? कोणतं पाहिलं? दिस क्वेश्चन इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर एक्झाम. मानवाने तयार केलेलं पहिलं दगडी हत्यार कोणतं? कोणतं? सजीव सृष्टीचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन. कधी मांडला तो? कधी मांडला तो? इट्स अ क्लिअर क्लिअर. येस, भारताच्या इतिहासाची सुरुवात इसवी सनाच्या कितव्या शतकापासून होते? 14व्या. आणि म्हणून त्या ठिकाणी इसवी सन 1400 किती मध्ये वळालो? 53 मध्ये. कोणी? ऑटोमन तुर्कांनी कोणतं शहर जिंकून घेतलं वळालो? कॉन्स्टँटिनोपल. कुठलं शहर जिंकून घेतलं? कॉन्स्टँटिनोपल. इट्स अ क्लिअर. हा 2023 चा पोलीस भरतीचा काय विषय? प्रश्न आहे हा वारंवार विचारला. पुढे 1400 किती मध्ये? 92 मध्ये. कोण? अमेरिका खंडाचा काय लागला वळालो? शोध. क्रिस्तोफर काय? कोलंबस. त्याचे दोन सहकारी होते. काय नाव होतं दोन सहकाऱ्यांचं? अमेरिको वेस्पुसी आणि जॉन कॅबट. त्या खंडाला अज्ञात भूखंडाला दिलेलं नाव हे त्याच्या मित्राच्या नावावरून दिलं. काय नाव त्याचं? अमेरिको वेस्पुसी. इसवी सन 1498 मध्ये काय झालं की भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला पोर्तुगीज खलाशी कोण ठरलंय? तो येस भारतामध्ये कोणत्या बंदरावरती येऊन पोहोचला? कालिकत. कालिकत हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ. केरळ राज्याचा राजा होता ज्याचं नाव होतं. त्याने त्या वास्को द गामाचं काय केलं? स्वागत. इट्स अ क्लिअर. 31 डिसेंबर 1600 मध्ये कोणत्या कंपनीची स्थापना झाली वळालो? ईस्ट इंडिया कंपनी. कोणती कंपनी? येस, ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेवरती अनेक वेळा विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा भरतीला प्रश्न विचारलेले आहेत. तदनंतर आली आपली प्लासीची लढाई. येस, ईस्ट इंडिया कंपनी नंतर मला 3 युद्ध माहिती पाहिजे. कर्नाटकातलं पहिलं युद्ध, कर्नाटकातलं दुसरं युद्ध, कर्नाटकातलं तिसरं युद्ध आणि तदनंतर झाली अंधार कोठडीतील काय घटना आणि त्याच्यानंतर झाली ती कोणती लढाई वळालो? प्लासीची. कधी झाली ती प्लासीची लढाई? 23 जून. इज इट क्लिअर? कोणाकोणामध्ये झाली? बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज. पण त्याचा तो जो सेनापती आहे तो त्या युद्धामध्ये लढाईमध्ये उतरलाच नाही. त्याच्यामुळे शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी ती लढाई काय झाली? इट्स अ क्लिअर. आणि त्यामुळे प्लासीच्या लढाईने इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया कुठे रोवला? भारतामध्ये. आणि तो अधिक मजबूत कोणत्या लढाईने झाला? बक्सरच्या लढाईने. कधी झाली बक्सरची लढाई? 22 ऑक्टोबर 1700. आणि त्याच्यानंतर आली ती म्हणजे दुहेरी काय राजवंशा. ज्या दुहेरी राजवंशाची स्थापना बंगालमध्ये कोणी केली? रॉबर्ट क्लाईव्ह. काय नाव त्याचं आहे? आवाज. काय नाव त्याचं आहे? काय नाव त्याचं आहे? या इतिहासानंतर आहे ना मध्येच ब्रेक भेटतो. ब्रेक. कारण इंग्रज आता भारतामध्ये काय झाले? घुसले. आले ना इंग्रज आता कुठे आले? भारतामध्ये. त्यांनी व्यापाराला काय केली? सुरुवात केली. मी सांगितलं की औद्योगिक क्रांती सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली मुलांनो? इंग्लंडमध्ये. पुढे इंग्लंड. यास काय करायचे? भारताकडे कच्ची बाजारपेठ म्हणून बघायचे. भारतातील सर्व कच्चा माल उचलायचे आणि कुठे घेऊन जायचे? इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये यंत्राच्या सहाय्याने वस्तूचं काय घ्यायचे? उत्पादन घ्यायचे. तोच तयार केलेला माल पुन्हा आणून कुठे विकला जायचा? आमचे उद्योग धंदे सगळे बंद करता का? आम्ही सोडणार का तुम्हाला? आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही. मग तिथे एका पर्वाला सुरुवात झाली. त्या पर्वाचं नाव आहे राष्ट्रीय सभा. काय नाव आहे? आवाज. काय नाव आहे? दिस टॉपिक इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर एक्झाम. विच टॉपिक? राष्ट्रीय सभा. तसं पाहिलं ना भरपूर आपण काय केलं पाहिलं आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये. राष्ट्रीय सभेला सुरुवात करून देतो आणि मग आपण त्या ठिकाणी काय होणार? थांबणार आहोत. या राष्ट्रीय सभेची स्थापना विचारतात. कोणी केली राष्ट्रीय सभेची स्थापना? तर त्याचं नाव आहे सर ॲलन ह्यूम. काय नाव त्याचं? आवाज होते जरा गडगड बैठे बैठे सावधान. कोणती सभा पाहतोय बाळांनो आपण? राष्ट्रीय सभा. स्थापना कोणी केली? सर ॲलन ह्यूम. माझ्याप्रमाणे आवाज मोठ्या होते. कोणी स्थापना केली?
एक ब्रिटिश सनदी अधिकारी होते, ब्रिटिश सनदी अधिकारी. त्यांना भारताविषयी सहानुभूती होती, भारताविषयी दया होती आणि भारताविषयी वाटणाऱ्या ध्येयाच्या माध्यमातून या भारतातील तरुण शिक्षित नवतरुण शिक्षकांनी एकत्र आलं पाहिजे. देशाचा विकास करता आला पाहिजे, सामाजिक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या. या उद्देशानं कशाची स्थापना झाली रे बाळांनो? राष्ट्रीय सेवेची. कोणी स्थापना केली? स्थापना कोणी केली? सर. कधी स्थापना झाली? 28 डिसेंबर 1885. कधी बाळांनो? 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885. दिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर एक्झाम. कोणी स्थापना केली? सर ॲलन ह्यूम. त्यांना ऍक्टोरियम ह्यूम असं म्हणतात. एक ब्रिटिश सनदी कोण आहेत? अधिकारी. कधी स्थापना झाली राष्ट्रीय सभेची? 28 डिसेंबर 1885. आवाज येत नाही. कधी? दोन ब्रिटिश सेवानिवृत्त अधिकारी होते, लॉर्ड विल्यम वेडनबर्न. काय नाव त्याचं आहे? लॉर्ड विल्यम वेडनबर्न. येस. सर हेनरी कॉटन. सर हेनरी कॉटन या निवृत्त जे त्याचे सहकारी मित्र होते, यांनी सुद्धा कोणाला मदत केली होती मुलांनो? सर ॲलन ह्यूमला. कशाच्या स्थापनेसाठी? कधी झाली राष्ट्रीय सभेची स्थापना? 28 डिसेंबर 1885. आवाज येत नाही. कधी झाली? आता एखाद्या संघटनेची आपण स्थापना केली की आपल्याला वाटतं येस आता याचं कुठेतरी काय झालं पाहिजे? अधिवेशन झालं पाहिजे. आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक पक्ष आहेत. कोणकोणते पक्ष आहेत आपल्या देशामध्ये? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, सो सगळं. अरे इज इट क्लिअर? तसं राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्याच्या नंतर या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन घेण्याचं ठरलं. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन घेण्याचं ठरलं. राष्ट्रीय सभेचं पहिलं नियोजित अधिवेशन होतं बाळांनो पुणे येथे. कुठे होतं बाळांनो? आवाज येत नाही. कुठे होतं? राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन नियोजित कुठे होतं? पुणे. पण त्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1885च्या कालखंडामध्ये पुण्यामध्ये एक महाभयंकर अशी साथ होती, जिचं नाव आहे प्लेग आणि कॉलरा. काय नाव आहे? प्लेग आणि कॉलरा. त्यापैकी ना प्लेग मध्ये ना प्लेग माणसं उंदरासारखी पटपट पटपट काय करायची? मरायची. अहो आम्हाला त्या उंदरावर असणारी जी काय पिसू आहे ती पिसू जर आम्हाला चावली ना तर आमच्या काकेमध्ये काय उठायची? गाठ. काकेत कधी उठली? सकाळी उठली तर दुपारी माणूस कल्लास, दुपारी उठली की कधी कल्लास, संध्याकाळी कल्लास. कारण का? तर त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा औषध उपचार नव्हता. जी परिस्थिती आता आमच्या देशावरती आली होती ना मागच्या 3 वर्षापूर्वी, कोणती महामारी आली होती? आली होती कोरोना कोविड. इट्स अ क्लिअर. येस. लोक उंदरासारखी पटापट मरतायत. असंख्य लोक औषधाअभावी काय करतायत? मरतायत. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन घेणं योग्य नाही. आता कोरोनाच्या काळामध्ये वर्ल्ड कप भारतात घेऊन चालेल का? का तर लोक काय झाली होती? मरू लागली होती. राष्ट्रीय सभेचं नियोजित अधिवेशन होतं कुठे बाळांनो? आवाज येत नाही. कुठे होतं? ते स्थलांतरित झालं. काय झालं बाळांनो? स्थलांतरित. आणि ते स्थलांतरित झालं ते कुठे झालं बाळांनो? मुंबई. कुठे झालं बाळांनो? मुंबई. आम्ही प्रश्न नीट वाचत नाही. ते विचारतात राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन नियोजित कोठे होतं? नियोजन कुठे केलं होतं? कुठे केलं होतं? पुणे. पण ते पुण्याला झालं नाही. का नाही झालं? तर 2 साथ होत्या तिथे, प्लेग आणि काय? कॉलरा. अशा परिस्थितीमध्ये लोक मरतात आणि अशा वेळेला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं अधिवेशन घेणं योग्य नाही. चला आपण ते अधिवेशन कुठे घेऊया? मग विचारतात राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी झालं? इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर अवर एक्झाम. त्या शाळेचं नाव विचारतात गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. बोला काय नाव आहे? गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. याच्या पुढे तुम्ही लक्ष ठेवा. काय शाळेचं नाव आहे? गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. कोणाचं अधिवेशन झालंय? सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तिथे राष्ट्रीय सभेचं. कुठे अधिवेशन झालं? मुंबईमध्ये. कधी झालंय ते? 28 डिसेंबर 1885.
नियोजित कुठे होतं? नियोजित कुठे होता? पण झालं कुठे? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये कोणत्या शाळेमध्ये झालं ते? गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. ऍज इट इज प्रश्न जसाच्या जसा हा वरतीला विचारलेला आहे. आता अधिवेशन म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्रम म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर आम्हाला कोणी ना कोणीतरी काय लागतो? अध्यक्ष लागतात. अध्यक्ष. सन्मान्य अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आपल्या पदावरती आपल्या खुर्चीवरती आपण काय व्हावं? विराजमान. अध्यक्षाशिवाय कोणताही कार्यक्रम यशस्वी होत नाही आणि तो अध्यक्ष आपल्याला असावाच लागतो. मग विचारतात राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्यांचं नाव आहे सर योमेश चंद्र बॅनर्जी. काय नाव त्यांचं मुलांनो? सर योमेश चंद्र बॅनर्जी. आवाज येत नाही? काय नाव आहे? सर योमेश चंद्र बॅनर्जी. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठे झालं? पहिलं अधिवेशन कुठे झालं? अरे पुण्याला नियोजित होतं, झालं कुठे? मुंबई. कोणत्या ठिकाणी झालं? गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. अधिवेशन झालं म्हणजे तिथे कोण आले? अध्यक्ष आले. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सर योमेश चंद्र बॅनर्जी. आवाज कोण होते मुलांनो? हे कितीतरी वेळा विचारलेले काय येतं प्रश्न असते. जर वाटत नसेल तुमच्या सरांशी काय करा, कन्फर्म करा. विनोद सर बरोबर आहे ना? राष्ट्रीय सभा विचारली ना, सर योमेशचंद्र बॅनर्जी विचारले. राष्ट्रीय सभेचं पहिलं विचारलं अधिवेशन. राष्ट्रीय सभेची काय विचारली? स्थापना. त्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनासाठी देशभरातून किती सदस्य उपस्थित होते विचारतात? किती? 72. किती होते? किती होते? किती होते? किती होते? आता आम्ही राष्ट्रीय सभेच्या पर्वाला काय केली? सुरुवात केली. जर जर ह्या राष्ट्रीय सभेची 3 पर्व जर मला माहिती नसतील तर तुम्हाला भरती देण्याचा अधिकार नाही. राष्ट्रीय सभेचे 3 कालखंड मानले जातात, 3 पर्व मानले जातात, जे माहिती आहे तुम्हाला. राष्ट्रीय सभेचे 3 कालखंड कोणते? एक कालखंड आहे ज्याला म्हणायचं आहे मवाळ कालखंड. कुठला रे बाळांनो? अरे इतिहास शिकताय, कुठला कालखंड आहे? जोश पाहिजे, जोश. कुठला कालखंड आहे? दुसरा कालखंड आहे ज्याला म्हणायचं आहे जहाल कालखंड. कुठला रे बाळांनो? आणि तिसरा कालखंड आहे ज्याला आपण म्हणतो गांधी युग. काय म्हणतो रे बाळांनो? राष्ट्रीय सभेच्या पर्वाचे एकूण कालखंड किती आहेत? किती कालखंड आहेत? कोणकोणते? मवाळ कालखंड, जहाल कालखंड आणि गांधी. परत बोला, कोणकोणते? मवाळ कालखंड, जहाल कालखंड आणि गांधी. विचारतात मवाळ कालखंड कुठून कुठे आहे? 1885 ते 1905. कुठला बाळांनो? 1885 ते 1905 च्या कालखंडाला कोणता कालखंड म्हणतात? कोणता कालखंड म्हणतात? कुठला कालखंड म्हणतात? अर्ज विनंती करून ब्रिटिश सरकारनं आमच्या मागण्या काय करा? मान्य करा. सलशीर मार्गाने आमच्या मागण्या काय करा? मान्य करा. आम्ही तुम्हाला अर्जाने काय करतो? विनंती करतो. पण आमची मागणी मान्य झाली पाहिजे असं म्हणणारा एक गट होता. त्या गटाचं नाव आहे मवाळ. मवाळ गटातले प्रमुख नेते आम्हाला पाहिजेच आहेत. दादाबाई काय, नवरोजी फिरोजशहा काय, मेहता, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, दिनेशा बादशाह, बद्रुद्दीन तय्यबजी, प्राध्यापक यांजी रंगा. काही विचारा, काही विचारा ना, कसं विचारा ना, असाही विचारला तरी मला ते सदस्य पण माहिती पाहिजे ना. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोण कोण उपस्थित होतं माहिती पाहिजे ना. महत्वाचं मवाळ कालखंडातील गट माहिती पाहिजे ना. मवाळ कालखंडातील मला नेते माहिती पाहिजे ना. एवढं करतात आणि विचारतात कोणाचा मवाळ कालखंडामध्ये समावेश करता येत नाही तर लाल, बाल आणि पाल. कोण मुलांनो? लाल, बाल आणि पाल. मग लाल, बाल आणि पाल आले की तो कालखंड कुठला झाला? जहाल. कोणत्या कालखंड? ऐकता एका मार्गाने, विचारता येतं उलट मार्ग. कोणाचा समावेश नव्हता, मला होता पण माहिती पाहिजे आणि नव्हता पण माहिती पाहिजे. मग इथे 1905 ते 1920, 1905 ते 1920 या कालखंड कुठला कालखंड म्हणायचं? आवाज, कुठला कालखंड म्हणायचं? विचारतात जहाल कालखंडातील त्रिकूटाचं नाव सांगा. मग कोण? लाल, बाल, पाल. लाल म्हणजे कोण रे? लाला लजपत राय. आवाज येत रे? कोण? ज्यांना आपण म्हणतो पंजाब केसरी. बाल म्हणजे कोण? बाळ गंगाधर टिळक. इज इट क्लिअर? आणि पाल म्हणजे कोण? बिपिन चंद्र पाल. काय नाव त्यांचं आहे? किती होते त्या ठिकाणी प्रमुख त्रिकूट? 3. कोण कोणते?
लाल बाल पाल. आवाज कोणते? हे त्रिकूट पाठ करून जातात, त्रिकूट पाठ करून जातात, त्रिकूट पाठ करून जातात. विचारतात चौथे कोण होते? ज्यांचं नाव होतं अरविंद घोष. काय नाव होतं त्यांचं? आवाज काय नाव होतं? किती झाले मुलांना त्याच्यामध्ये? 4. पहिले कोण? लाल बाल पाल. काय मुलांना म्हटलं? हा कुठला कालखंड आहे? जाल कालखंड. कुठून कुठे आहे? 1905 ते 1920. मवाळ कालखंड कुठून आहे? 1885 ते 1905. आणि गांधीयुग कुठून कुठे येतं मुलांनो? 1920 ते 1947. या कालखंडाला कोणतं कालखंड म्हणायचं मुलांनो? कुठला कालखंड म्हणायचा आहे? मग राष्ट्रीय सभेच्या पर्वाचे 3 कालखंड कोणते? मवाळ कालखंड, जहाल कालखंड आणि गांधी. मवाळ कालखंड कुठून कुठे आहे? 1885 ते 1900. जहाल कालखंड कुठून आहे? 1905 ते 1920. आणि गांधी कुठून आहे? 1920 ते 1970. हे मला सगळं पाहावं लागेल. इज इट क्लिअर? आज या ठिकाणी आपण काय करतोय? थांबतोय. थँक्स लॉट. सो ओके राईट नाऊ लिहा. 1 2 3